तर भावांनो, आपला पहिला पॉईंट आहे रिग्रेट. रिग्रेट म्हणजे रिग्रेट ही अशी गोष्ट आहे की ते आपण जेव्हा मरणाला फेस करतो तेव्हा एवढं काय वाटायचं नाही, पण रिग्रेट म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायची आणि तुम्ही ती केली नाही आणि थोड्या काळानंतर तुम्हाला असं वाटतंय की ती केली पाहिजे होती, असं तसं, पण तेव्हा नाही तुम्ही केली. तर जेव्हा जी गोष्ट करू वाटेल तेव्हा ती करायची. फक्त यात आपल्याला कळायला पाहिजे की कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती नाही. म्हणजे आता कोणतरी म्हणलं आहे रिग्रेट करायचं नाही, जे ती गोष्ट करायची, म्हणजे कोणती वाईट गोष्ट करायची नाही, त्यात रिग्रेट राहिलं तरी चालेल. तुम्ही बोला, प्रत्येकाला बोला, माझ्या लाईफमध्ये एक असं रिग्रेट आहे, ते मला आयुष्यभर जाणार नाही. मी जेव्हा 11वी-12वीत होतो, 11वीत, तेव्हा लातूरला शिकायला होतो तेव्हा, आणि माझी NDAची प्रिपरेशन चालू होती JEE-सोबत. मग शेवटचा 1 महिना राहिला होता आणि मग तेव्हा मी क्लासेसला जायचं बंद केलं होतं. आणि मग तिथे मी एवढा असं गुंतलो त्यात 1 महिना की तिथे एक आत्याचा मुलगा एक शिकायला होता. आणि तुम्ही जेव्हा पुढच्याला बोलता तेव्हा समोरचा नाही बोलला तरी चालेल, तेव्हा आपल्याला रिग्रेट राहणार नाही की आपण बोललो होतो भाई, तोच नव्हता बोलला. बाकी रिस्पेक्ट वगैरे काय नाही. रिस्पेक्ट ही जेव्हा आपल्या आईवडिलांवर, आपल्या फॅमिलीवर येईल ना, तेव्हा रिस्पेक्ट होईल. बाकी स्वतःचे काय फ्रेंड्स सर्कलमध्ये रिस्पेक्टची काय व्हॅल्यूज नाही. रिस्पेक्ट, इगो वगैरे सगळं साईडला ठेवा आणि कॉन्टॅक्ट करा, मित्रांना बोला वगैरे.